हाय गाईज, ज्वेलरी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आज आपण कुंदनचे छान असे कानातले बनवणार आहोत. त्यासाठी बॉल पेन घेतले. बॉल पेन मधोमध कट करून त्यामध्ये एक मोती घालून घ्यायचा आहे 3 mm चा आणि पकडीच्या साहाय्याने असे गोल राऊंड करून काही लोरियाज बनवून घेतलेत, बघू शकता. अजून एक ट्राय करून दाखवते तुम्हाला. एक मोती घालायचं बॉल पेन मध्ये, असं गोल गोल फिरून एक्स्ट्राचा पार्ट कट करून असे काही लोरियाज बनवून घ्यायचेत कानातल्यासाठी, बघू शकतो. त्यासाठी एक जम्प रिंग घेऊन जम्प रिंगमध्ये 5 लोरियाज घालून घ्यायच्यात, 3, 4 आणि 5, बघू शकता. आणि ह्या पिंक कलरच्या कुंदनमध्ये साईडनी लावून घ्यायचे. आपण मध्यभागी असं फिट असं जम्प रिंगला फिट असं दाबून घ्यायचं, नाही तर घुंगरू बाहेर येण्याची शक्यता असते. असं फिट असं लोरियाज बसून घ्यायचे दोन्ही साईडनी आणि मध्यभागी आपण 4, 5, बघू शकता, फिट असं व्यवस्थित फिट करून घ्यायचे. बघू शकता असं फिट करून मध्यभागी आपण एक ग्रीन कलरचा बीट लावून घेणार आहे. व्यवस्थित फिट करायचं जेणेकरून घुंगरू बाहेर निघू नये. 0.5च्या तारने आपण फर्स्ट कुंदन सह फिट असं मध्यभागातून वळून फिट असं पकडीने गोल करून एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेणार आहोत आणि मध्यभागी आपण छान असा एक ग्रीन कलरचा बीट घालून घेणार आहोत. ग्रीन कलरच्या बीटसाठी एक बॉल पेन घेऊन त्यात एक मोती आणि एक बॉल पेन ग्रीन कलरचा बीट घालून मधोमध असं गोल राऊंडमध्ये करून व्यवस्थित आपण लोरियाज जसं करतो तसं सेम पद्धतीने बघू शकता. कानातलं तुम्ही किती छान रेडी होईल. हे बघा किती सुंदर असं कानातलं पिंक अँड ग्रीन शेडमधलं दिसतंय. तसंच दुसरंही सेम पद्धतीने आपण करून घेणार आहोत. 4-5 लोरियाज घालून फिट असं दुसऱ्या साईडनेही 4-5 लोरियाज घालून आपण फिट असं जम्पिंगला फिट करून घेणार आहेत आणि मध्यभागी आपण बीट घालणार आहेत. सेम प्रोसेस बघू शकता. एक बॉल पेन घेतले, बॉल पेनमध्ये एक मोती आणि एक बीट घालून घ्यायचं आहे, हे बघा. आणि मध्यभागी असं गोल राऊंडमध्ये आपण जसं लोरियाज बनवतो तसं असं गोल राऊंडमध्ये पकडीच्या साहाय्याने पॅक करून एक्स्ट्राचं पार्ट कट करून घ्यायचं आहे. 0.5ची तार घेऊन कुंदनच्या मधोमध असं होलमधून पास करून फिट असं पकडीच्या साहाय्याने खेचून घेऊन व्यवस्थित असं गोल राऊंडमध्ये आपण फिट करून घ्यायचे. फिट झाल्यानंतर एक्स्ट्राची तार आपल्याला कट करायची आहे, बघू शकता. सुंदर असं कानातलं आपलं दिसायला लागले. आपण 6000 ग्लूनी पण एक दिवस असं सुकायला ठेवून, बघू शकता, सुंदर असं कानातलं रेडी आहे. थँक्यू.